नमस्कार. रामकृष्ण हरी. सर्वप्रथम संस्थेचे संस्थापक स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे यांना विनम्र अभिवादन. आपण आपला बहुमूल्य वेळ काढून आमच्या शिक्षण संस्थेस भेट दिल्याबद्दल आपले स्वर्गीय गुलाबराव गोरे प्रतिष्ठान या शिक्षण संस्थेच्या वतीने आमच्या प्रशाला ज्ञानवर्धनी विद्यालय, भामा इंग्लिश मीडियम स्कूल आणि स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे माध्यमिक विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज सर्व मुख्याध्यापक, प्रिन्सिपल, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि संचालक मंडळ आपले स्वागत करत आहे व धन्यवाद व्यक्त करत आहे. आपले असेच सहकार्य या पुढील काळातही मिळत राहावे हीच सदिच्छा. आमच्या संस्थेविषयी व संस्थापक स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे यांच्याविषयी 2 शब्द. स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे यांचं सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय कार्य आम्हा सर्वांना कायमच मार्गदर्शक व प्रेरणादायी राहिलेले आहे. भाऊंनी त्यांच्या जीवनात विविध संस्थांवर काम केले. ते स्वतः प्रगतशील शेतकरी, व्यावसायिक आणि व्यापार या क्षेत्रातील असल्यामुळे त्यांना सर्व बाबींची व घटकांची जाणीव होती. त्यांनी आपल्या कार्याची सुरुवात महात्मा फुले मित्र मंडळ चाकण याचे ते संस्थापक अध्यक्ष होते. मंडळाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचे संघटन, गणेश उत्सव, दहीहंडी, सामुदायिक विवाह सोहळा, दुष्काळग्रस्त, पूरग्रस्त, भूकंपग्रस्त यांना मदत, सहकार क्षेत्रात विविध कार्यकारी सेवा, सहकारी सोसायटीचे चेअरमन, पतसंस्थेचे संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी फेडरेशनचे सदस्य, शैक्षणिक क्षेत्रात खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक स्वर्गीय गुलाबराव गोरे या शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते. राजकीय कारकिर्दीत त्यांनी 2002 ते 2014 पुणे जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केले. ते जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, अर्थ व शिक्षण समिती सभापती होते. 2014 ते 2019 ते खेड आळंदी विधानसभा सदस्य म्हणजे खेड तालुक्याचे लोकाभिमुख, कार्यतत्पर आणि शांत संयमी आमदार होते. त्यांनी तालुक्यात शिक्षण, रस्ते, पर्यटन, पिण्याचे पाणी, आरोग्य, शेतीसाठी हमीभाव, धरणग्रस्तांचे पुनर्वसन, बेरोजगार यांना रोजगार या सर्व बाबींवर अभ्यासपूर्ण काम केले. अशी स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे यांच्या कार्याची ओळख. स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे यांनी हा जो ज्ञानाचा अमृत कलश आपल्या हाती संपन्न केला आहे, या ज्ञान यज्ञाची संकल्पना मांडत असताना 2002 साली स्वर्गीय गुलाबराव गोरे प्रतिष्ठान या शिक्षण संस्थेची स्थापना करताना संस्थेचे संस्थापक स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे यांनी सर्वसामान्य पालकांचा आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण व शैक्षणिक सुविधा आपल्या परिसरात आणि माफक फी मध्ये उपलब्ध व्हावे हा दृष्टिकोन समोर ठेवून आणि सामाजिक कर्तव्य जपत मराठी माध्यम व इंग्रजी माध्यम या दोन्ही माध्यमांच्या शाळा सुरू करण्याचा विचार केला. स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे यांनी शाळा सुरू करताना व्यावसायिक दृष्टिकोन समोर ठेवून ही शैक्षणिक संस्था स्थापन केलेली नाही. भाऊ 2002 साली सर्वप्रथम पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले होते. चाकण मध्ये जून 2002 साली शाळा सुरू झाली तरी चाकणच्या परिसरातील पालक यांना बालवाडी व पहिलीच्या मुलांना प्रवेश मिळण्यास अडचण निर्माण झाली. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये अशा अडचणीतून असलेल्या सामाजिक समस्येला कायमस्वरूपी मार्ग काढण्याच्या उद्देशाने या शिक्षण संस्थेची स्थापना स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे यांनी केली आणि अवघ्या 10 ते 12 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन या आपल्या शाळेचा श्री गणेशा झाला. भाऊंनी कुटुंबातील सर्व सदस्य व सहकारी यांच्याशी चर्चा करून संस्थेचे नाव काय असावे याबद्दल विचार विनिमय केला. भाऊंच्या विचाराने कैलासवासी गुलाबशेठ सोपाना गोरे यांच्या नावाने संस्था सुरू करून स्वर्गीय गुलाबशेठ गोरे यांनी सर्वसामान्य, दीन, दुबळे, गरीब, कष्टकरी, शेतकरी या सर्व समाजातील विविध घटकांसाठी केलेले कार्य कायमस्वरूपी प्रेरणादायी राहील ही भावना आणि त्यांनी केलेले कार्य आणि कुटुंबाचा सामाजिक कार्याचा वारसा आपणही पुढे निरंतर चालू राहील व त्यांचे कायम स्मरण होत राहील या उद्देशाने स्वर्गीय गुलाबराव गोरे प्रतिष्ठान हे शिक्षण संस्थेला नाव देण्यात आले. संस्थेमार्फत शिक्षणाबरोबरच विविध सामाजिक कार्यही रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर,
सामाजिक वनीकरण, वृक्ष लागवड, स्वच्छता मोहीम, दिवाळी फराळ वाटप, दुष्काळग्रस्त अनाथ आश्रम, वृद्ध आश्रम यांना धान्य व कपडे वाटप असे विविध गरजेच्या बाबींचे दरवर्षी आयोजन आपल्या संस्थेमार्फत राबविले जाते. सर्वसामान्य पालक हा दृष्टिकोन समोर ठेवून शाळा स्थापन करण्याचा निर्णय घेतला. भाऊंनी मराठी माध्यमाच्या शाळेबरोबरच इंग्रजी माध्यमांची शाळाही सुरू करण्याचा निर्णय घेतला. हा घेत असताना शाळेत दर्जेदार शिक्षण तर देता आले पाहिजे, परंतु संस्कारक्षम मुलेही घडली पाहिजे आणि फी माफक असली पाहिजे. जसं ना नफा ना तोटा या धोरणावर संस्था व शाळा सुरू असली पाहिजे. त्यानुसार कामकाज सुरू आहे. शाळेचे नाव काय असावे याबाबत विचार करताना आपल्या परिसरातील आध्यात्मिक सांस्कृतिक घटक यांचा स्पर्शही असावा. या शास्त्रीय आणि वैज्ञानिक विचार करून मराठी शाळेचे नाव ज्ञानवर्धनी विद्यालय म्हणजे आपले सर्वांचे आध्यात्मिक मार्गदर्शक ज्ञानियांचा राजा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचे नाव व मिळणारे ज्ञान अखंड वाढत राहावे या दोन्ही बाबी यांचा संगम ज्ञानवर्धनी हे नाव विद्यालयास दिले आहे. इंग्रजी माध्यमाचे शाळेचे नाव भामा इंग्लिश मीडियम स्कूल असे करताना भामा नदीच्या नावावरून नदी परिसराला कायम आपल्या वाहनाने सुजलाम सुफलाम करण्याचे कार्य नदी करते. नदी एक प्रकारे सर्वांना जीवदान देते. या बाबीचा विचार करून आपल्या भामा नदीचे नावावरून हे भामा इंग्लिश मीडियम स्कूल नाव दिले आहे. ज्ञानवर्धनी विद्यालय ही मराठी माध्यम शाळा बाळकृष्णनगर चाकण येथे ज्ञानवर्धनी बालक मंदिर, बालगट, लहान गट, मोठा गट, ज्ञानवर्धनी विद्यालय प्राथमिक विभाग 1ली ते 7वी मराठी व सेमी इंग्रजी माध्यम, अनुभवी व तज्ञ शिक्षक, सुसज्ज वर्ग खोल्या, सर्व सुसुविधा, शैक्षणिक साहित्य, सायन्स लॅब, कॉम्प्युटर लॅब